पुढचा आपला मुद्दा येतो शेतकरी उठाव. आता या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतातला प्रमुख व्यवसाय जो आहे तो शेती आहे आणि भारतातील मेजॉरिटी लोकसंख्या ही शेतीशी संबंधित या ठिकाणी आज पण कार्यरत आहे. आता आपण इंग्रजांचा कालखंड बघितला तर आजच्यापेक्षा 8, 10, 15% शिल्लकच असणार आहे. हेही लक्षात घेतलं पाहिजे की मेजॉरिटी वर्ग जो काही शेतीवर अवलंबून आहे, तर ह्या शेतीचं स्वरूप ही काळानुसार बदलायला पाहिजे होतं, पण तेवढ्या वेगानं बदललेलं नाही. आपल्याकडचं हवामान जे असू द्या, सध्याचं ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट असू द्या, या सगळ्यांचे इफेक्ट या ठिकाणी शेतकरी वर्गावरती होताना दिसतोय. काळानुसार लोकसंख्या इंग्रजांच्या कालखंडात जेवढी होती तेवढी आता त्याच्या दुप्पट तिप्पट चारपट कितीतरी पटीने लोकसंख्या वाढलेली, पण शेती जेवढी आहे तेवढीच राहिलेली. म्हणजे थोडक्यात काय, शेतीवरचा बोजा जो आहे तो या ठिकाणी वाढत जाताना दिसतोय आपल्याला. आणि हाच बोजा जो आहे, या बोजातूनच मग शेतकऱ्यांच्या मनातला ताणतणाव जो आहे तो पुढच्या कालखंडात वाढताना दिसतोय आणि यातूनच मग शेतकऱ्यांनी या ठिकाणी संघटित होऊन उठाव करायला सुरुवात केलेली. तर या ठिकाणी आपल्याला हा जो काही मुद्दा बघायचा आहे, या मुद्द्यामध्ये आपल्याला हे 5 मुद्दे बघायचे. एक आहे शेतकरी उठावाची कारणे, शेतकऱ्यांनी उठाव काय केला या पाठीमागच्या घटना अगोदर समजून घ्यायच्या. त्याच्यानंतर शेतकरी उठावाचे स्वरूप, ठीक आहे, नेमके उठावाचं स्वरूप काय काय राहिलेलं आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या उठावाच्या मागण्या, नेमके कुठल्या मागण्या शेतकऱ्यांनी केलेल्या होत्या. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी उठाव आणि भारतातील शेतकरी उठाव, असे या 5 मुद्द्यांवरती आपल्याला काम करायचे. ठीक आहे. मग यामध्ये पहिला मुद्दा आहे शेतकरी उठावाची कारणे. आता या ठिकाणी शेती संबंधित जे काही मुद्दे, हे आर्थिक मुद्दे येतात. याचा राजकीय क्षेत्राशी किंवा सामाजिक आणि धार्मिक क्षेत्राशी अर्थार्थी संबंध लागत नाही. शेतकऱ्यांची मूळ समस्याच आर्थिक आहे. त्यामुळे जेवढे तुम्हाला कारणं दिसतील ही मेजॉरिटी कारणं तुम्हाला या ठिकाणी आर्थिक क्षेत्राशी संबंधित कारणं दिसतील. ठीक आहे. यातला पहिला मुद्दा येतो आर्थिक शोषण. आता शेतकरी वर्गाचं या ठिकाणी जर बघितलं आपण, पहिल्यापासूनच वेगवेगळा वर्ग या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा असू द्या किंवा असहाय्यतेचा असू द्या फायदा घेताना दिसतो. आजच्या कालखंडात आपल्या लक्षात येईल की व्यापारी लोक फायदा घेऊन टाकतात. ठीक आहे. कारण शेतकऱ्यांचा माल एकाच वेळेस, खरीप हंगामातला माल एकाच वेळेस मार्केटमध्ये येतो, रब्बी हंगामातला माल एकाच वेळेस मार्केटमध्ये येत असतो. आता हे यायला नको आहे, पण शेतकऱ्यांकडे स्टॉक करण्याची या ठिकाणी व्यवस्था नाही, नंबर 1. नंबर 2, शेतकऱ्यांना या ठिकाणी त्वरित पिके घेण्याकरता ज्यांच्याकडून कर्ज घेतलेले त्यांचं त्यांना परत करणं असतं. म्हणून जसा माल आला तसा तो विकण्याशिवाय पर्याय नसतो आणि सगळेच जण विकायला आले की साहजिकच शेतकरी वर्ग या ठिकाणी पडलेल्या भावामध्ये या ठिकाणी तो माल खरेदी करण्याचं काम करत असतो. तर त्यामुळं आज सुद्धा या ठिकाणी आर्थिक शोषण चालूच आहे. तर हे इंग्रजांच्या कालखंडात सुद्धा होतच होतं. इंग्रजांच्या कालखंडात इंग्रजांनी आर्थिक शोषण हे बऱ्यापैकी जबरदस्त पद्धतीने केलं होतं. म्हणजे मोगलांच्या कालखंडात जिथं शेतसारा 30% जमा केला जायचा, त्याच ठिकाणी 50 ते 60% इंग्रजांनी या ठिकाणी शेतसारा जमा करायला सुरुवात केली होती. त्यामुळं जो काही बोजा होता, आर्थिक बोजा जो होता शेतकऱ्यांवरती जबरदस्त पडला होता आणि यातूनच मग शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय की संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही आणि आपण आपली ताकद दाखवल्याशिवाय पर्याय नाही. यातून शेतकरी वर्ग संघटित व्हायला सुरुवात होतोय. तर हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे ग्रामोद्योगाचा ऱ्हास. मुघलांच्या कालखंडामध्ये या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात उद्योगधंदे होते, शहरीकरण झालेलं होतं, कापड उद्योगधंदे होते, कलाकुसरीच्या वस्तू तयार करणारे कारखाने या ठिकाणी होते. पण इंग्रज लोकांनी यांच्यावरतीच निर्बंध घातलेत, कारण त्यांना माहिती आहे की भारतातल्या या कारखान्यातलाच माल जर भारतीय लोक खरेदी करत असेल तर आपला माल कोण खरेदी करणार आहे, आपल्या कारखान्याचं बघ या ठिकाणी मालाचं काय होणार आहे. आणि म्हणून त्यांनी भारतातले पहिल्यांदा भारतीय जे काही उद्योगधंदे होते, लघु उद्योग असू द्या, मोठाले उद्योग असू द्या किंवा ग्रामोद्योग असू द्या, आता मोठाले उद्योग 1853 नंतर सुरू झालेले भारतामध्ये. तर अगोदरच्या कालखंडातले जेवढे काही उद्योगधंदे होते छोटे मोठे, या उद्योगधंद्यांवरती निर्बंध टाकायला सुरुवात केली होती, यांच्यावरती टॅक्सेस वाढवायला सुरुवात केली होती. या लोकांकडून बोटाची ठोसे घेऊन या ठिकाणी त्यांना उद्योग बंद करण्याकरता त्यांच्यावर निर्बंध टाकण्याच्या पद्धती सुरू केल्या होत्या. याचा परिणाम काय झाला होता की उत्पन्नाचे जे काही स्रोत निर्माण करून ठेवले होते भारतीय लोकांनी, हे उत्पन्नाचे स्रोत सीमित झालेत. म्हणजे अगोदर एकाच कुटुंबामध्ये 2-3 पिढ्याचे लोक राहायचे आणि याच्यामध्ये 15-20 जणांचं कुटुंब जर असेल तर त्यातले दोघं तिघं शेती करायचे, दोघं तिघं जो काही ग्रामोद्योग आहे ते ग्रामोद्योग चालवायचे, 4-5 जण शहरी भागात जाऊन उद्योगधंद्यामध्ये काम करायचे. म्हणजे सगळेकडून उत्पन्न येण्याचे स्रोत राहायचे.
ठीक आहे. म्हणजे एखाद्या वेळी दुष्काळ जरी पडला तर त्या दुष्काळामध्ये या ठिकाणी मागचे निर्माण झालेले स्रोत जे आहे पुढचे 2-3 वर्षे पुरणार असतात, एवढे मोठे ते स्रोत या ठिकाणी तयार झालेले असतात. पण इंग्रजांनी काय केलं, हे सगळे ग्रामोद्योग धंदेच बंद करून टाकले, लघुउद्योग धंदेच बंद करून टाकले. त्यामुळे तिकडून येणाऱ्या उत्पन्नाचा बोजा कमी होऊन गेला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ह्या लोक आता बेकार झाले लोक शेती करण्यासाठी गेले, त्यामुळे शेतीवरची बोजा दुप्पट तिप्पट झाला. आणि एका बाजूला इंग्रज लोकांनी सुद्धा महसूल दुप्पट करून आणखीन बोजा वाढून टाकला. म्हणजे शेतीवरती एकदा 4 ते 5 पटीनं बोजा वाढून गेला. आणि इतक्या बोजानंतरही उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी हातात सुटेल याची गॅरंटी आता किंवा शाश्वती राहिलेली नव्हती. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यामुळे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं होतं की आता संघटित होऊन आपण आपली ताकद दाखवण्याशिवाय आपल्या मागण्या आता मंजूर होणार नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो शेतकऱ्यांवर वाढतं कर्ज. आता हे लक्षात घेतलं पाहिजे की शेती क्षेत्र जे आहे ते पूर्ण निसर्गावरती अवलंबून आहे. आणि दिवसेंदिवस जर बघायला गेलं तर एक भारतातला आजही बघा कुठल्या भागामध्ये ओला दुष्काळ असतो आणि कुठल्या भागामध्ये कोरडा दुष्काळ असतो. तर त्यामुळे साहजिकच आहे शेतकऱ्यांवर ते हे सगळे बोजा चालूच असतात. आणि म्हणून जो काही पीक कर्ज असेल किंवा जे काही घेतलेलं लोन असेल या ठिकाणी ते फेडण्याकरता किंवा महसूल भरण्याकरता कर्ज घेण्याशिवाय पर्याय राहायचा नाही. आणि घेतलेले जे कर्ज आहे ते सावकाराकडून घेण्याच्या पद्धती होत्या, कारण आजच्या सारख्या बँका त्या कालखंडात अस्तित्वातच नव्हत्या. तर त्यामुळे साहजिकच आहे सावकाराकडून घेतलेले कर्ज जे 4 ते 5% व्याजाने घेतलं जायचं, म्हणजे महिन्याचा तो व्याज दर राहायचा. वर्षाचा हिशोब जर केला तर 12-5 60% ते व्याज राहायचं. आणि तो लिहून घेताना जमीन किंवा घरदारच जमीन या ठिकाणी स्वतःच्या नावावर करून घ्यायचा. आणि वर्षभरात जर ती रक्कम परत नाही करता आली तर मग चक्रवाढ व्याज सुरू होऊन जायचं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांवरचं कर्ज वाढत जायचं. आणि म्हणून शेतकरी वर्गाबद्दल आजही असंच बोललं जात आहे की शेतकरी वर्गाची मुलं जी आहेत ते कर्जातच जन्माला येतात, कर्जातच वाढतात आणि कर्जातच मरण पावतात. तर अशा पद्धतीनं हे कर्ज जे आहे हे सध्याच्या शेतकऱ्याच्या आत्महत्याचं एक प्रमुख कारण मानलं जात असतं. त्याच्यानंतरचं प्रमुख कारण येतं शेतीवर वाढता बोजा. ठीक आहे. आता शेती क्षेत्रावरती बोजा वाढत चाललेला आहे. हे आत्ताच मी सांगितलेलं आहे की अगोदर 2 जण 3 जण 4 जणांचे या ठिकाणी व्यवस्थित कुटुंब चालायचे, बाकीचे ग्रामोद्योग करायचे, शहरी भागात उद्योगधंद्यामध्ये काम करायचे, तिकडून उत्पन्नाचे स्रोत होते. पण इंग्रजांच्या कालखंडात हे बाकीचे स्रोत बंद झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीवरती बोजा जो आहे तो प्रचंड वाढला गेला. जिथं 2-3 कुटुंबाचं उपजीविका चांगली चालत होते तिथं आता 10-12 कुटुंबाची उपजीविका चालवण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि म्हणून हा बोजा वाढल्यामुळं शेतकऱ्याचं जीवन असहाय्य होऊन गेलेलं होतं. तर हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर साथीचे आजार. आत्ता कुठेतरी साथीचे आजार कमी होत आहे, पण अगोदरच्या कालखंडात आरोग्याच्या सुविधा पाहिजे तशा नव्हत्या. आणि दर पावसाळ्यामध्ये साथीचे आजार येत चालायचे. साथीचे आजार आले की गावातले मेजॉरिटी लोक मरण पावतले, गावाचे गाव नष्ट होऊन जायचे. मग प्लेगची साथ असू द्या, पटकी कॉलरची साथ असू द्या, या साथी चालूच राहायच्या त्या. आणि यामुळं मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत जायची. म्हणजे या ठिकाणी एका बाजूला निसर्ग शेतकऱ्यांना या ठिकाणी परेशान करतोय, दुसऱ्या बाजूला सरकारच्या धोरणामुळे शेतकरी परेशान झालेले, आणि तिसऱ्या बाजूला परत हे एक आणखीन साथीचे आजार. त्याच्यामुळं त्यांची लांडगे तोड चालू होती. आणि या लांडगे तोडमधून वाचण्यासाठी या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय की आता सहन करणं बस झालं, आणि यातून हे लोक संघटित व्हायला सुरुवात केलेली बघा. आणि त्यातला शेवटचा मुद्दा येतो नवीन जमीन महसूल पद्धती. आता या नवीन जमीन महसूल पद्धती म्हणजेच आपल्याला माहिती आहे कायमधारा, रयतवारी आणि महालवारी या 3 जमीन महसूल पद्धती आहे. कायमधारा पद्धत बंगाल, बिहार, ओरिसामध्ये लॉर्ड कॉर्नवालिसनं 1793 लागू केली होती, ज्या पद्धतीत जमीनदारांकडे सगळी जमिनीचं मालकी हक्क देण्यात आले होते. आणि तिथं 50 ते 55% महसूल जमा केला जात होता. जेवढा महसूल जमा होईल त्यातला 11% त्या जमीनदार राहायचा, 89% सरकारकडे जमा व्हायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर रयतवारी पद्धती मद्रास, मुंबई आणि मध्य प्रांतात लागू झाली होती 1820ला. थॉमस मनरोने लागू केली होती मद्रासच्या गव्हर्नरनी. ठीक आहे. या पद्धतीमध्ये शेतसारा 33 ते 40% पर्यंत शेतसारा असायचा, आणि हा शेतसारा रोख रकमेच्या स्वरूपात घेतला जायचा. पण या पद्धतीमध्ये मध्यस्थ वर्ग नसल्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांचा फायदा झाला होता. आणि शेती ही या ठिकाणी या प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरती केल्या जायची. ठीक आहे. आणि उत्तर भारतामध्ये पंजाब, संयुक्त प्रांत, अवध प्रांतामध्ये जर बघितलं आपण तर इथं महालवारी पद्धती होती. आणि या महालवारी पद्धतीमध्ये शेतसारा 55 ते 60% घेतला जायचा.
ही पद्धत 1823ला लागू झाली होती, थॉम्सन आणि बर्डनं लागू केली होती. ठीक आहे. तर या ठिकाणी गावाच्या मालकीची जमीन राहायची त्या पट्ट्यामध्ये. तर या पद्धतीनं या ठिकाणी या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या जमीन महसुली पद्धती लागू केलेल्या आहेत आणि ते 40% 60% शेतसारा जमा केला जायचा. त्यामुळं साहजिकच आहे की शेतीवरचा बोजा प्रचंड वाढला गेला आणि या बोजामुळे शेतकऱ्यांनी शेती सोडून दिली होती आणि नंतर मग 1857 उठावामध्ये पुढच्या कालखंडात सहभागी होताना दिसतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी शेतकरी वर्ग जो होता अगोदर शांततामय सहजीवनावरती त्यांचा भर राहायचा. आपण आणि आपलं काम भलं या हिशोबानं तो काम करायचा. पण हळूहळू या वेगवेगळ्या घटनांमुळे त्यांच्या मनामध्ये सरकारविषयी असू द्या किंवा वेगवेगळ्या व्यवस्थेविषयी असू द्या राग निर्माण होत गेला आणि यातून हा वर्ग संघटित होत गेलेला आहे आणि संघटित झाला की ताकद वाढली आणि वाढत्या ताकदीचा वापर त्यांनी मग या ठिकाणी हा उठाव पुढच्या कालखंडात उठाव घडवून आणण्यासाठी केलेला आहे. तर ही शेतकरी उठावाची प्रमुख कारणे सांगता येतील. आता पुढचा मुद्दा आहे उठावाचं स्वरूप काय. ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी ह्या नेमक्या घटना हे लक्षात घेतलं पाहिजे उठाव नेमके कसे झालेले आहेत. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे शेतकरी आंदोलन. शेतकऱ्यांची शक्ती उदयास आली. ठीक आहे. त्यांनी त्यांच्या मागण्यासाठी आता लढण्याला सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात काय शेतकऱ्यांच्या आता लक्षात आलंय की आता आपण जितकं सहन करू तितकं सरकार आपल्यावरती बोजा टाकतच जाणार आहे. आपण संघटित झाल्याशिवाय आपली ताकद वाढणार नाही ना आपली ताकद वाढल्याशिवाय आपल्या मागण्याला अर्थ प्राप्त होणार नाही आणि म्हणून संघटित होणं गरजेचे याची जाणीव आता या ठिकाणी झालीत आणि यातून शेतकरी संघटना उदयास आलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो त्यांच्या मागण्या प्रामुख्याने आर्थिक क्षेत्राशी संबंधित मागण्या होत्या. शेतकऱ्यांच्या मागण्या असं काही एखादं राम मंदिर बांधावं हे बांधावं तशा प्रकारच्या मागण्या नसायच्या. त्यांच्या ज्या मागण्या राहायच्या त्यांच्या पोटा पाण्याच्या मागण्या राहायच्या. म्हणजे आर्थिक संबंधित मागण्या राहायच्या. इथं धर्माचा आणि जातीचा काही संबंध लागत नव्हता. म्हणजे मूळ समस्या त्यांच्या या ठिकाणी होत्या हे लक्षात घेतलं पाहिजे. तिसरा मुद्दा येतो परदेशी शेती मालक, देशी जमीनदार, महाजन, व्याजखोर ही शेतकऱ्यांचे प्रमुख क्षेत्र होते. म्हणजे सरकारपेक्षा सुद्धा धोका त्यांचा सर्वात जास्त त्यांना धोका होता या सावकारांकडून, मारवाड्यांकडून, महाजनांकडून. हा जो मध्यस्थ बिचोलिया वर्ग म्हणतो आपण या बिचोलिया वर्गाकडून सर्वात जास्त धोका झालेला आहे. कारण गावागावामध्ये हे लोक सावकारीचे काम करायचे. जमिनी वगैरे या ठिकाणी स्वतःच्या नावावर करून घ्यायचे आणि कर्ज देण्याचे काम करायचे. घरदार स्वतःच्या नावावर करून घ्यायचे आणि कर्ज देण्याचे काम करायचे. म्हणून सगळ्यात मोठा शेती आपला शेतकऱ्यांचं जर प्रमुख क्षेत्र कोण असेल तर हे देशी जमीनदार, विदेशी जमीन मालक, महाजन आणि व्याजखोर लोक, सावकार लोक हे त्यांचे प्रमुख क्षेत्र होते बघा. म्हणून यांचा जो संघर्ष होतो तो सरकारच्या विरोधात कमी आणि या लोकांच्या विरोधामध्ये जास्त होताना दिसतो. ठीक आहे. त्यानंतर हे आंदोलन ठराविक आणि मर्यादित उद्देशासाठी होते. म्हणजे यांचा उद्देश जो होता हा खूप व्यापक उद्देश होता अशातला भाग नाही. त्यांना माहिती होतं की या ठिकाणी हे निघून गेले की दुसरे कोणतरी येणार आहे, दुसरे कोणी आलं की ते निघून गेले की तिसरे कोणतरी येणार आहे. त्यामुळं त्यांनी सरकारकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि हा जो काही खालचा वर्ग आहे या खालच्या वर्गावर कॉन्सन्ट्रेशन केले. म्हणजे त्यांचा जो उद्देश होता हा मर्यादित होता आणि ठराविक प्रदेशापुरतं होतं. वैयक्तिक समस्यांशी संबंधित त्यांचे उद्दिष्ट होते. ठीक आहे. या आंदोलनात वसाहतवादाविरुद्ध कोणीही लढलेलं नाही. आता हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सरकारच्या विरोधात कोणी गेलेलं नाही. मी अगोदर सांगितले त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवरच्या पूर्ण देशव्यापी पातळीवरची विचार करण्याची ताकद या वर्गामध्ये नसते. त्यामुळे साहजिकच वसाहतवादाच्या विरोधामध्ये हा वर्ग एकत्रित येताना कधी दिसणार नाही, दिसत नाही. ठीक आहे. या आंदोलनात सातत्य तसे दीर्घकालीन संघटन यांचा अभाव असतो. म्हणजे जसं असहकार आंदोलन सुरू झालं पुढे 2 वर्षे चाललं, वंगभंग चळवळ जवळपास 5 ते 6 वर्षे चाललं. याच्यात सातत्य होतं, संघटित रूप स्वरूप धारण केलेले होते यांनी. पण शेतकऱ्यांमध्ये तसं नाही. शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर दीर्घकालीन संघटन नाही. ज्या काही संघटना आहेत त्या प्रदेशापुरतं मर्यादित होत्या. प्रत्येक संघटनेच्या दुसऱ्या संघटनेची काही लागेबंदे या ठिकाणी दिसत नाही. तर त्यामुळे साहजिकच आहे की एका बाजूला या घटना आहे, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा सगळा मुद्दा जो आहे शेती करण्याशी आहे आणि शेतीवरती दिवसभर राबावं लागतं. उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या. त्यामुळे शेतकऱ्यांकडे इतका वेळ नसतो की जेणेकरून आंदोलनासाठी ते वर्षानुवर्षे एकत्र येतील. तर हाच एक मोठा कच्चा दुवा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे. आणि क्षेत्र मर्यादित होते. पूर्ण भारतभरातले शेतकरी संघटित होत नाही. वेगवेगळ्या प्रांतातला शेतकरी वर्ग संघटित होतोय आणि त्या प्रांतातल्या समस्या सोल्युशन करण्याचे ते काम करतात. तर हे आंदोलनाचं हे महत्त्वाचं स्वरूप आहे. म्हणजे यावरून काय लक्षात येत आहे त्यांचा प्रमुख क्षेत्र सरकार नाही आहे, हा बिचोलिया वर्ग आहे. नंबर 2 त्यांच्या समस्या आर्थिक क्षेत्राशी संबंधित आहे. नंबर 3
देशव्यापी पातळीवरती या ठिकाणी त्यांचं संघटन वगैरे नाही, प्रादेशिक पातळीवरचं संघटन आहे. नंबर 4 त्यांचे ध्येय उद्दिष्ट छोटाले आहेत, खूप मोठाले ध्येय उद्दिष्ट नाही. आलं लक्षात. आणि नंबर 5 या ठिकाणी सरकार विरुद्ध त्यांचा कुठल्याही प्रकारचा संघर्ष दिसत नाही, लढा दिसत नाही. तर हे सगळं या ठिकाणी शेतकरी आंदोलनाचे या ठिकाणी स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. तर हा आपला दुसरा मुद्दा येतो. तिसरा मुद्दा येतो शेतकरी उठावाच्या मागण्या. ठीक आहे. आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे काही उठाव केलेले, उठाव करताना त्यांनी ज्या काही सरकारसमोर मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या कुठल्या कुठल्या आहेत त्या लक्षात घ्या. सगळ्यात पहिले जमीनदारी पद्धतीचा अंत करणे. कारण या ठिकाणी आता उत्तर भारतात जर बघितलं आपण तर उत्तर भारतामध्ये या ठिकाणी बिहार, ओरिसा आणि बंगाल प्रांतामध्ये जमीनदारी पद्धत होती, म्हणजे कायमधारा पद्धत होती. आणि हा जो काही बिचोलिया वर्ग आहे, हा बिचोलिया वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करण्याचं काम करायचे. इंग्रज लोकांचा टॅक्स एक तर जास्त, त्याच्यामध्ये 10-15% तो टॅक्स आणखीन वाढवून जमा करायचा. त्यामुळे या बिचोलिया वर्ग काय स्वतःच्या जमिनीवरती सुद्धा बुधासानं सक्तीने काम करून घ्यायचं, मारेपर्यंत त्याला काम करून घ्यायचं आणि त्याला उगाच शिल्लक गोष्टी त्याच्या हातात पदरात पडू द्यायची बघा. तर अशा पद्धतीने या जमीनदारांच्या या ठिकाणी प्रचंड असंतोषामुळं या त्यांच्या विरोधात निर्माण झालेल्या प्रचंड असंतोषातूनच या ठिकाणी ही मागणी करण्यात आली की या जमीनदार पद्धतीचा अंत करावा म्हणून. नंबर 2 आहे बेगार प्रथा जी आहे समाप्त करण्याची या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आता जसं जमीन आपण बटेने देण्याचा प्रकार असतो, त्याच्या बेगार पद्धतीनं या ठिकाणी जमीन देण्याचा एक प्रकार असतो बघा. आणि यामुळे सुद्धा या ठिकाणी जमीन बेगार घेतलेल्या व्यक्तींवरती अन्याय अत्याचार प्रचंड होऊन जायचं. तर ते होऊ नये याकरता ही प्रथाच बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. तिसरी मागणी आहे शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांना योग्य मजुरी देणे. म्हणजे जो बुधास असतो, जो शेती कसतो, त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी शेती कसणाऱ्यांना योग्य मजुरी दिली गेली पाहिजे. ती योग्य मजुरी या ठिकाणी मिळत नव्हती. ठीक आहे. कर कमी करणे. सरकारचे जे टॅक्सेस आहे हे टॅक्सेस प्रचंड झाली होती. आपण बघितले 40% 60% टॅक्सेस आहे. सध्याच्या कालखंडामध्ये 4 ते 5% टॅक्सेस आहे. आलं लक्षात. तर सध्याचा कालखंड तुम्ही जर बघितलं याच्यासोबत तुलना केली तर किती टॅक्सेस आहे ते लक्षात येऊन जाईल. ते हे टॅक्स कमी करण्याची मागणी करण्यात आलेली. त्याच्यानंतर बेकायदेशीर पद्धतीने जप्त केलेल्या जमिनी परत करणे. म्हणजे आता या ठिकाणी बऱ्याच जमीनदारांनी या ठिकाणी जमिनी जप्त केल्या होत्या, सावकारांनी जमिनी जप्त केल्या होत्या, महाजनांनी जमिनी जप्त केल्या होत्या. कारण या वर्गाचा कडून या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुठल्या स्वरूपात काहीतरी तगाई घेतलेली, पैसा घेतलेला आहे. त्यामुळं अव्वाच्या सव्वा व्याज आकारून या ठिकाणी त्यांच्या जमिनी जप्त करण्याचं काम यांनी केलेलं होतं बघा. आणि म्हणून बेकायदेशीर पद्धतीनं जप्त झालेल्या ज्या जमिनी आहेत त्या परत करण्याची मागणी त्यांनी केली होती. आणि शेवटचा मुद्दा आहे जमीनदाराचा त्रास आणि जुलमावर लगाम लावणे. जमीनदार जो अन्याय अत्याचार करत होता त्याच्या अन्याय अत्याचारावरती आता काही कायद्यानं प्रतिबंध घालणं गरजेचे आहे. अशा प्रकारची मागणी या शेतकरी उठावातल्या शेतकऱ्यांच्या राहायच्या. तर सरकारकडे दिलेल्या मागण्यांमध्ये ह्या मागण्या होत्या. आता पुढचा मुद्दा येतो महाराष्ट्रातील शेतकरी उठाव. महाराष्ट्रात जो काही शेतकऱ्यांनी उठाव केला तर हा शेतकऱ्यांचा उठाव म्हणजे दख्खनचा उठाव म्हणतात त्याला, किंवा दख्खनचे दंगे म्हणतात. म्हणजे महाराष्ट्र जो मेजॉरिटी भाग जो आहे तो दख्खनच्या पठारावर आहे. आणि इथं शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता या भागातला जर विचार केला शेतकऱ्यांमध्ये मराठवाडा जो होता हैदराबादच्या निजामाकडे होता. ठीक आहे. आणि विदर्भ जो आहे तो मध्य प्रांताचा भाग होता. मग राहिला खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र. तर पश्चिम महाराष्ट्रातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उठाव होताना दिसतो. खास करून पुणे, नगर, सोलापूर, सातारा आणि रत्नागिरी हे 3-4 जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये शेतकरी उठाव प्रसारित होताना दिसतो. मग 1875ला या उठावाला सुरुवात होते म्हणून 1875चे दंगे असंही म्हटलं जात असतं. मग आता या उठावाची सुरुवात होण्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण रयतवारी पद्धत आणि या रयतवारी पद्धतीतून निर्माण झालेलं कर्जबाजारीपण हे त्याचं प्रमुख कारण होतं. कारण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एल्फिस्टननं मौजीवारी पद्धत आणि त्यातून रयतवारी पद्धतीचा पुरस्कार केला होता. आणि त्यामुळे झालं काय की टॅक्स कॅश रकमेच्या स्वरूपात भरावा लागायचा आणि कॅश रक्कम भरण्याकरता तेवढी रक्कम घरात राहायची नाही. म्हणून जसा माल निघाला तसं बाजारात विकला जायचा आणि बाजारात विकला गेला की सगळं बाजारात विकण्यासाठी माल येत असल्यामुळं साहजिकच 1000 रुपये क्विंटलने एखादी धान्य विकायला पाहिजे तिथं 300 रुपये 400 रुपये व्यापारी पडलेल्या भावात खरेदी करायचा. त्यांना माहिती आहे यांना आता या ठिकाणी आपलं सरकारला टॅक्स भरायचा आहे त्यामुळे यांना पैसे लागणारच आहे. म्हणून पडेल किमतीमध्ये व्यापारी लोक त्यांच्याकडून माल खरेदी करायचे. म्हणजे ज्या मालाला 1000 रुपये मिळायला पाहिजे तिथे 300 रुपये मिळायचे. म्हणजे जिथे 1000 रुपये त्यांना लागणार तिथे 3 क्विंटल भरावं लागायचं.
तर थोडक्यात काय, अशा पद्धतीने या वर्गाकडून आर्थिक शोषण झालेलं होतं. नंबर 1. नंबर 2चा मुद्दा हा होता, काही लोकांनी काय केलं होतं, दुष्काळ वगैरे पडला तर सावकाराकडून कर्ज घेतलं होतं आणि सावकाराचं व्याज अव्वाच्या सव्वा राहायचं. पण आता पैसा तर कॅश लागत होता आणि म्हणून अशा पद्धतीने कॅश पैसा घेऊन या ठिकाणी या सावकाराकडून कर्ज घेऊन शेतकरी वर्गाने आपापले टॅक्स भरायला सुरुवात केली होती. पण मग वर्षभरातच त्यांच्या लक्षात आलंय की इतकी रक्कम आता देणं शक्यच नाही आणि यांनी आपल्याकडून जे काही लिहून घेतलेले आहेत हे बऱ्याच जमिनी लिहून घेतलेले आहेत. त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये या मध्यस्थ वर्गाविषयी प्रचंड राग, द्वेष, रोष निर्माण झाला होता आणि यातून मग या ठिकाणी शेतकऱ्यांनी उठावाला सुरुवात केलेली. मग आता दख्खनचा उठावाला सुरुवात जी होती ती 12 मे 1875 ला होते आणि उठाव होतो सुरुवात कर्दे नावाचं गाव आहे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, इथून उठावाला सुरुवात होते. आणि नंतर हा उठाव जो झालेला आहे मारवाडी, गुज्जर आणि सावकार लोकांच्या विरोधात आहे, कारण त्यांच्या जमिनी पैकी मेजॉरिटी जमिनी ह्या लोकांच्या घशात गेल्या होत्या आणि कसंही करून त्यांना ह्या जमिनी परत घ्यायच्या होत्या आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी या लोकांच्या घरावर हल्ले केले शेतकऱ्यांनी आणि यांच्या घरातले कागदपत्र जाळून टाकायला सुरुवात केली. लक्षात. आणि काही लोक सावकार वगैरे विरोध करत असेल तर मग त्यांना मारझोड करायला सुरुवात झालेली. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांनी हिंसात्मक मार्गावरती अवलंब करताना दिसतात. पण आता इथं सरकारच्या विरोधात काही नाही, त्यामुळे सरकारला या उठावाबद्दल असं काही लक्ष घालावं अशा प्रकारचं कुठलं मत नव्हतं बघा. तर अशा पद्धतीनं हा उठाव जवळपास 1775 या वर्षात झालेले आहे, म्हणून त्याला 75चे दंगे असे म्हटलं जात असतं. मग हे उठाव कुठं कुठं झाले, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा आणि रत्नागिरी. आपण जे अगोदर चर्चा केली होती हा पट्टा या ठिकाणी येतोय. ठीक आहे. आणि मग शेवटी सरकारनं या ठिकाणी दखल दिली आणि दखल देऊन सरकारनं 79 ला एक नवीन कायदा केला. त्या कायद्याला म्हणायचं द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट 1879 या नावाचा हा कायदा आहे. आणि या कायद्याअंतर्गत सरकारनं काय केलं की सरळ सरळ सावकारांना आणि शेतकऱ्यांसोबत मध्यस्थीचं काम केलं. सावकारांना या ठिकाणी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी जो काही व्याजाचा दर आहे तो कमी करा, जास्त व्याजानं या ठिकाणी पैसा देऊ नका. नंबर 1. नंबर 2 की तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करू शकत नाही, जमिनी घेऊ शकत नाही. फक्त अपरिहार्य कारण असेल त्याच वेळेस तो नियम लागू होतो, त्याशिवाय लागू होणार नाही. नंबर 3. शेतकऱ्यांकडे जे काही कर्ज आहे ते कर्ज घेण्याकरता तुम्ही त्यांना टप्पे पाडून द्या. ठीक आहे. टप्पे पाडून ती रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करा, सक्ती करू नका. ठीक आहे. नंबर 4. या ठिकाणी तुम्हाला जे काही व्यवहार करायचे ते लिगल पद्धतीने व्यवहार झाले पाहिजेत. शेती नावावर करताना या ठिकाणी तिथल्या कुलकर्ण्यांना विचारण्यात आलंच पाहिजेत, म्हणजे त्यामार्फत सगळे व्यवहार झाले पाहिजे. म्हणजे लिगल जो काही गावातला अधिकारी असतो त्या अधिकाऱ्यामार्फत सगळे कारभार व्हायला पाहिजेत. परस्पर तुम्ही करता कामा नये, कारण शेतकऱ्यांनी काय सांगितलंय आणि तुम्ही काय लिहिलं प्रत्यक्षात याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. तुम्ही म्हणता 2% कर्ज दिलेले आहे, प्रत्यक्ष कागदावरती तर 5%च्या याच्यावरती तुम्ही स्वाक्षरी करून घेतलेली. तर त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांची फसगत होते, त्यांच्या अज्ञानाचा फायदा तुम्ही घेताय. म्हणून इथला गावातला जो काही शेवटचा महसूल अधिकारी राहायचा कुलकर्णी, या कुलकर्ण्याला मध्यस्थ घेऊनच तुम्ही तुमचे करार शेतकऱ्यांसोबत केले पाहिजेत. तर अशा प्रकारचा हा डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट होता. तर 1879 झालेला आहे. 1875च्या उठावावरती तो आधारित कायदा होता. तर हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या उठावाबद्दल जर लक्षात घेतलं तर हा एवढा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. आता पुढचा आहे भारतातील प्रमुख शेतकऱ्यांचे उठाव. मग आता हे काही महत्वाच्या संघटना आहे, काही ठिकाणी उठाव झालेले. यातला हा पहिला उठाव आहे बघा, नीळ कामगारांचा उठाव 1858 ते 60च्या कालखंडात झालेला आहे बंगालमध्ये. ठीक आहे. याचं नेतृत्व दिगंबर विश्वास, विष्णू विश्वास, ऋषिकेश मुखर्जी यांनी केलेले. आणि या ठिकाणी या उठावाची कारणे जर बघितली तर शेतकऱ्यांना सक्तीने निळीचे उत्पादन घेण्यास भाग पाडणे. लक्षात. थोडक्यात काय प्रकार होता ते लक्षात घ्या. हे बघा 1833चा जो काही चार्टर ऍक्ट आहे त्या चार्टर ऍक्ट नुसार इंग्रजांनी इंग्रज व्यक्तींना, इंग्लंडमधल्या व्यक्तींना भारतात स्थायिक होण्याचा आणि जमीन खरेदी करण्याचा अधिकार दिला होता. मग तिथला बराच वर्ग या ठिकाणी भारतात आला आणि स्वस्तामध्ये त्याने शेकडो एकर जमिनी खरेदी केल्यात आणि या जमिनीवरती तिथल्या शेतकऱ्यांना सक्तीनं कामावर लावून ठेवलंय आणि त्यांनी नगदी पिकं घ्यायला सुरुवात केलीत. आणि सुरुवातीचे नगदी पीक म्हणजे निळेचे उत्पादन, कपड्यांना रंग देण्याकरता तो नैसर्गिक रंग राहायचा. तर निळेचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली आणि हे निळेचे पीक घेण्याकरता इथल्या लोकांवरती अनन्वित अत्याचार करून त्यांच्याकडून काम करून घेतलं जायचं. त्या विरोधामध्ये त्यांच्या निळेच्या मळ्यामध्ये काम करणारे जे काही कामगार होता त्या कामगारांनी जो उठाव केला त्या उठावालाच म्हणायचं नीळ कामगारांचा उठाव, नीळ उठाव. लक्षात.
तर हा उठाव खऱ्या अर्थानं प्रकाश ज्योतदाला पुढच्या कालखंडामध्ये याच्यावर दीनबंधू मित्र नावाच्या लेखकानं या ठिकाणी नीलदर्पण नावाचं नाटक लिहिलं होतं. आणि हे नाटक मग आजतागायत प्रकाश ज्योतात आलेले. याच्यावरती देवानंद यांनी नीलदर्पण नावाचं या ठिकाणी पिक्चर पण काढलेलं आहे. तर नीलदर्पण नाटकामुळं प्रकाश ज्योतात आलेला हा उठाव आहे. तर हा भारतातला एक महत्वाचा भाग आहे. दुसरा येतो पाबना उठाव. हा पण पाबना बंगालमधला एक जिल्हा आहे. या ठिकाणी जमीनदारांनी जो काही अनन्वित अत्याचार केला होता त्या जमीनदाराच्या विरोधामधला संघर्ष करण्यासाठी जो उठाव होता तर पाबना उठाव म्हणायचा आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर दख्खनचे उठाव आपण बघितलेला आहे, महाराष्ट्रात झालेला आहे, गुजराती सावकारी लोकांच्या विरोधात झालेले आहे. त्याच्यानंतर बिचुलिया चळवळ राजस्थानमध्ये झालेली आहे. बिचुलिया म्हणजे मधला जो काही वर्ग आहे किंवा या ठिकाणी मधल्या भागामध्ये जे काही लोकांनी जे काही टॅक्सेस वाढवले त्या टॅक्सेसच्या विरोधातलं हे या ठिकाणी चळवळ मानलं जात असते बघा. त्याच्यानंतर चंपारण्य सत्याग्रह. आता हे चंपारण्य 1700 सत्याग्रह म्हणजे महात्मा गांधीजींचे नेतृत्व आले. ठीक आहे. राजकुमार शुक्ला आणि राजेंद्र प्रसाद यांनी महात्मा गांधीजींकडे ही समस्या आणली होती चंपारण्य भागातली. बिहारमध्ये चंपारण्य भाग येतो. या ठिकाणी 3 काठी पद्धत या ठिकाणी लागू होती. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणतो आपण. इंग्रज लोकांनी भारतीय शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं होतं आणि तुमच्या एकूण जमिनीच्या 3 नमावत जमीन या ठिकाणी जेवढी जमिनी त्याच्या 3 नमावत जमिनीवरती फक्त निळेचे पीक घ्यायचे आणि हे निळेच पीक आम्ही खरेदी करत चालू, असा प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट झाला होता. मग सुरुवातीला काही दिवस कॉन्ट्रॅक्ट चांगला चालला, पण त्याच्यानंतर या ठिकाणी 19व्या शतकाच्या शेवटी जर्मनीमध्ये कृत्रिम रंगाचा शोध लागले. त्यामुळे या नैसर्गिक रंगाला निळेच्या रंगाला या ठिकाणी व्हॅल्यू राहिलं नाही. म्हणून ते या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्ट करणारे जे इंग्रज लोक होते ते आता या शेतकऱ्यांकडे येईन असे झालेत. त्यामुळे ते निळेचे पीक त्यांचं दरवर्षी व्हायला चाललंय. त्यांची नुकसान भरपाई कोणी देत नव्हतं, ते लोक येतच नव्हते. आणि नंतर मग यांनी पण निळेचे पीक घेणं बंद करून टाकलं आणि डायरेक्ट अन्नधान्य त्या शेतीमध्ये घ्यायला सुरुवात केली. मग नंतर इंग्रज लोक आले, त्याने सांगितलं आपला कॉन्ट्रॅक्ट झाला होता, तुम्ही नीळ घ्यायला पाहिजे होतं, तुम्ही या ठिकाणी अन्नधान्य का बरं घेताय. त्यांनी सांगितलं मागच्या 2-3 वर्षापासून तर तुम्ही खरेदी केलेच नाही, आमचं नुकसान झालेलं आहे. कारण नीळ तर खाता येत पण नाही आणि या ठिकाणी त्याचा वापर आहे तो होत नाही, तुम्ही वापर करायला पाहिजे, तुम्ही काही नेत नाही आणि म्हणून आम्ही बंद केलं. तर अशा वेळी त्यांनी सांगितलं की काय हरकत नाही, पण आता ही तर आपल्या कॉन्ट्रॅक्टनुसार ही जी शेती आहे या शेतीतून जेवढं उत्पादन होईल त्यातलं अर्ध आम्हाला देत चला. ठीक आहे, अर्ध तुम्ही तुमचं ठेवा. आणि अशा पद्धतीनं सक्तीनं मग अर्ध अन्नधान्य या इंग्रज लोकांनी घ्यायला सुरुवात केली. ही समस्या महात्मा गांधीजींकडे गेली आणि महात्मा गांधीजींनी मग तिथं असहकार पुकारला. तिथे जाऊन तिथला कायद्याचा भंग केला आणि आंदोलन केलेलं होतं. आणि यातून मग इंग्रज सरकारनं शेवटी या ठिकाणी महात्मा गांधीजींचं मत बरोबर आहे असं गृहीत धरून इंग्रज लोकांची तिथून हकालपट्टी केली आणि त्यांनी या ठिकाणी जे काही आतापर्यंत नुकसान केलं ते भरपाई देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह 1918 महात्मा गांधीजींनीच केलेले. आपल्याला माहिती आहे गुजरातमधलं हा सत्याग्रह दुष्काळ पडलेला असताना सुद्धा सरकारनं शेतसारा वाढवून जमा करायला सुरुवात केली होती. त्याविरोधात शेतकरी वर्ग महात्मा गांधीजींकडे गेला आणि महात्मा गांधीजींनी मग या ठिकाणी करबंदी आंदोलन केलं होतं. तर त्यालाच म्हणायचं खेडा सत्याग्रह. त्याच्यानंतर किसान सभा ही संघटना आहे, इंदिरा द्विवे आणि मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलेली आणि शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठीची ही संघटना होती. त्याच्यानंतर अवध किसान सभा ही एक संघटनाची बाबा रामचंद्र आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केली होती. शेतकऱ्यांना संघटित करणे आणि त्यांच्या ताकदीचा वापर देशाच्या स्वातंत्र्यासाठी करण्याचा मुद्दा होता. त्याच्यानंतर मोपलांचा उठाव 1921ला मलबार किनाऱ्यावरती झालेला आहे. आता केरळमध्ये जर विचार केला आपण तर तिथं श्रीमंत जो वर्ग आहे तो जमीनदार आहे आणि तो जमीनदार हिंदू आहे आणि या हिंदूच्या शेतीवरती काम करणारा जो मोपला जमात आहे ही आदिवासी जमाती होत्या, म्हणजे हिंदूच होत्या. पण नंतर अत्याचार जसे जमीनदारांनी त्यांच्यावर केले तसं त्यांच्या अत्याचाराचं सामोरं नेमके कसं जावं त्यांना कळत नव्हतं आणि यातूनच मग तिथं मुस्लिम धर्माचा प्रसार झाला आणि मुस्लिमांनी मग त्यांना ताकद देण्याचं काम केलं आणि यातून मग ह्या मोपलांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि जमीनदाराच्या विरोधामध्ये रक्तरंजित क्रांतीचा उपाय त्यांनी अवलंबला आणि यातून जे दंगे झाले त्यालाच म्हणायचं मोपलांचा उठाव. यामध्ये काँग्रेसनं हिंदूंची बाजू घेतली तर मुस्लिम लीगनं मुस्लिमांची बाजू घेतली होती. त्याच्यानंतर इक्का चळवळ अवध प्रांत म्हणजे अयोध्येच्या आसपासच्या भागामध्ये ही चळवळ होती बघा. जशा आपल्याकडं बटाईंना शेती देण्याच्या पद्धती तसं तिकडं इक्का पद्धतीनं शेती देण्याच्या पद्धती होत्या. त्याच्यामध्ये प्रचंड भाडे आकारला जात असल्यामुळे त्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन उभारलेलं होतं. त्याच्यानंतर आंध्र रयत संघ NG रंगाने ही संघटना स्थापन केलेली जमीनदारी पद्धत रद्द करण्यासाठीची संघटना होती.
बारडोली सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांनी मेहता बंधूंनी सुरुवात केली होती. जो काही महसूल वाढला होता तो महसूल वाढलेला कमी करणे आणि शेतकऱ्यांवरचा अन्याय अत्याचार कमी करण्याकरता बारडोलीतल्या शेतकऱ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित लढा दिला, यशस्वी लढा दिला. आणि यशस्वी लढा झाल्यानंतर मग इथल्या महिलांनी त्यांना सरदार पदवीनं सन्मानित केलं होतं. सरदार पटेलांना सरदार ही पदवी याच ठिकाणच्या महिलांनी दिलेली, बारडोली सत्याग्रहातल्याच महिलांनी दिलेली. ठीक आहे. त्याच्यानंतर अखिल भारतीय किसान सभा 1936 लखनौला स्थापन झालेली. ठीक आहे. आणि आर्थिक शोषणातून शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठीची संघटना होती. ही सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची संघटना होती आणि म्हणून मग काँग्रेसने या संघटनेला काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठीचं आवाहन केलं आणि यातून मग काँग्रेसची ताकद वाढल्या गेलेली. आणि याच पहिल्या अधिवेशनाला लाखो लोक उपस्थित होते. मग इथेच काँग्रेसच्या लक्षात आलंय की आपण इतके दिवस झाले म्हणजे 50 वर्षे होऊन गेली की आपल्या संघटनेच्या आतापर्यंत या 50 वर्षातही इतके लोक उपस्थित नव्हते. आणि इथंच त्यांच्या लक्षात आलंय की आपलं चुकते हेच की 90% लोक ग्रामीण भागातील, आपण ग्रामीण भागात अजून गेलोच नाही. पण 1936चं काँग्रेसचं जे अधिवेशन झालं फैजपूरला जळगाव जिल्ह्यात झालेले आणि हे भारतातील पहिलं ग्रामीण भागातलं अधिवेशन होतं. तर अशा पद्धतीनं या संघटनेचा प्रभाव पडलेला आहे. त्याच्यानंतर ते भागा चळवळ. ठीक आहे. आता ते भागा चळवळ 1946च्या कालखंडातली ते भागा नावाचा तिथला जिल्हा आहे, त्या भागात झालेले आहे ते. आता इथलं प्रमुख कारण काय होतं की इथं समाजवादी विचार प्रसारित झालेले होते. कम्युनिस्ट पार्टी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सक्रिय झाली होती आणि या कम्युनिस्ट पार्टीनं या ठिकाणी जमीनदाराच्या विरोधामध्ये, सावकाराच्या विरोधामध्ये संघर्ष केला होता. तर त्याला म्हणायचं ते भागा चळवळ. आणि शेवटची ती तेलंगणा चळवळ हैदराबाद प्रांतामध्ये झाली होती. सरकारचे जे नोकरदार होते, हे नोकरदार आणि सावकार जमीनदार शेतकऱ्यांना नागवण्याचं काम करायचे, मोठ्या प्रमाणात त्यांचं आर्थिक शोषण करण्याचं काम करायचं. त्या विरोधामध्ये हा संघर्ष झालेला आहे. त्याला तेलंगणा चळवळ म्हटलं जात असतं. ठीक आहे. आता शेतकरी उठावावरती जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाकडे थोडं लक्ष द्या. ठीक आहे. पहिला प्रश्न 1875च्या शेतकऱ्यांच्या उठावाला दख्खनचे दंगे म्हणतात. ते पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यात पसरलेले? मग आता तुम्हाला सांगितले पुणे एक आहे. ठीक आहे. नगर एक आहे. हे 2 जिल्हे तर आहेच. हे 2 जिल्ह्याचा पर्याय कुठला आहे? हा पर्याय येतोय क आणि अ. ठीक आहे. हे 2 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त सातारा एक आहे, त्याच्यानंतर रत्नागिरी पण आहे आणि सोलापूर पण आहे. असे टोटल 5 जिल्हे लक्षात ठेवायचे. नगर, पुणे, सोलापूर, सातारा आणि रत्नागिरी 5 जिल्हे लक्षात ठेवायचे. या 5 जिल्ह्यापैकी इथं 2च जिल्हे आहेत. बंगाली साहित्यातील नीलदर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते? तर तुम्हाला सांगितलं होतं हे नाटक आहे आणि हे नाटक कोणी लिहिले होते तर दीनबंधू मित्र किंवा मित्रा म्हणू आपण, यांनी लिहिलेले. ठीक आहे. मोपला उठाव कधी आणि कुठे झाला? तर मोपला उठाव झालेला 1921ला केरळमध्ये. केरळ पर्याय नसेल तर मग केरळ किनारपट्टीलाच म्हणायचं, मलबार किनारपट्टी. ठीक आहे. 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती? मग आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे पाबना उठाव म्हटलेले आपण त्यालाच. कारण बाकीच्या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलंच आहे की असं काही आंदोलन होताना दिसत नाही. ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरले. आपण आता चर्चा केली होती की 1936 मध्ये अखिल भारतीय किसान सभा नावाची संघटना या ठिकाणी लखनौला स्थापन झाली होती. याच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते आणि मग काँग्रेसच्या लक्षात आलंय की आपल्या आतापर्यंत 50 वर्षे होऊन गेले, इतके लोक तर अजूनही नाही. मग तिथेच लक्षात आलं, अरे ग्रामीण भागात लोक जास्त आहे आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि आपण शेतीकडे दुर्लक्ष करतोय, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतोय. म्हणून 36च्या डिसेंबर महिन्यातलं त्यांचं काँग्रेसचं अधिवेशन ग्रामीण भागात झालेलं दिसतंय. आणि ही संघटना स्वामी सहजानंदांनी स्थापन केली होती आणि याचे सचिव होते NG रंगा. तर या पद्धतीनं हे शेतकरी आंदोलन आपल्याला सांगता येईल.